नमस्कार शेतकरी बांधवांनो, संध्याकाळच्या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। नवनवीन शेतीविषयक बातम्या आणि योजनांसाठी आपला चॅनल नक्की सबस्क्राइब करा। सुरुवात करूया। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आजपासून कृषी जागर विविध पारितोषिकाने कार्यक्रम साजरा होणार। राजमाता जिजाऊ जन्मोत्सव रविवारपासून, मुख्य उत्सव हा रविवारपासून होणार असल्याने एकच उत्सुकता लागलेली आहे। त्यानंतर पुढील बातमी, कापूस पिकातील तोटा वाढला, उत्पादनात सातत्याने घट होण्याची चिन्ह, लागवड क्षेत्रात मोठी घट होण्याचे चिन्ह, तृणधान्याच्या उत्पादनाचे पॅकेजिंग ब्रँडिंग महत्त्वाचे, पणन मंत्री रावल यांचे वक्तव्य। CCIने कापसाचा हमीदर 100 रुपयांनी घटवला, उतारा कमी मिळत असल्याचे दिले कारण, शेतकऱ्यांना बसणार फटका। कृषी पंपाचे 1,500 अर्ज दुळखात, चंद्रपूर जिल्ह्यातील मोठी घटना। थंडीचा कडाका कायम, पावसाला पोषक हवामान, उत्तरेकडील थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे महाराष्ट्रात थंडी परतलेली आहे, त्यामुळे पावसाला असे पोषक वातावरण तयार झालेले दिसत आहे। अहिल्यानगरला महाराष्ट्र केसरी स्पर्धा रंगणार, आमदार संग्राम जगताप यांची माहिती। 900 कुस्त्यांचे आयोजन होणार। राज्यात लसूण 8,000 ते 28,000 रुपये प्रति क्विंटल, नाशिकमध्ये 8,500 ते 19,000 रुपये, पुण्यात 15,000 ते 28,000 रुपये, परभणीत 10,000 ते 20,000 रुपये दर। दौंडमधील शेतकऱ्यांकडून कांद्यास पसंती, तालुक्यात 60 ते 70% लागवड पूर्ण, अधिक उत्पन्न मिळण्याची शेतकऱ्यांना आशा। बेकायदा वीज चोरी प्रकरणी पुण्यात 13 जणांवर गुन्हा दाखल। वीज बिल थकले म्हणून 1 वर्षापूर्वी कनेक्शन बंद केल्यानंतर सुद्धा काही लोकांनी वीज चोरी केल्याने गुन्हे दाखल झालेले आहेत। तर शेतकरी बांधवांनो, ह्या होत्या आजच्या संध्याकाळच्या महत्त्वाच्या बातम्या। धन्यवाद। जय जवान जय किसान।